नमस्कार मंडळी, मी स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज माझं हळदी कुंकू आहे, संक्रांतीचं हळदी कुंकू असतं ते। तर त्यासाठी जे वाण वाटतात त्यामध्ये मी गूळ वाटायचं ठरवलं आहे यंदा। तर गूळ असा सिंपल छान वाटत नव्हता, म्हणून मी एक रेड कलरची रिबीन बांधलेली आहे। त्याने छान अट्रॅक्टिव्ह दिसत होता तो। सोबतच मी आता रांगोळी काढून घेते। खूप ट्रेंडमध्ये होती ही रांगोळी, बघितल्यानंतर मला खूप आवडली, म्हटलं हीच काढूया। तर आतापर्यंत कसं होतं की रांगोळीने नथ काढली जायची, तर आज मी काहीतरी वेगळं असं फुलांनी नथ तयार करते। बघा तुम्हाला आवडते का? मस्त झाली होती रांगोळी। तर रांगोळी काढून घेतलेली आहे, आतमध्ये बऱ्यापैकी सगळं डेकोरेशन झालेलं आहे। तर मी आज ठरवलं की येणाऱ्या बायकांना मसाले दूध वाटायचं। तर मसाले दुधाची एक छोटीशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्याआधी तुम्ही रांगोळीचं जे फायनल लुक आहे ते बघा आणि तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा। तर असं काहीसं फायनल लुक होतं रांगोळीचं। तर चला आता आपण मसाले दूध बनवून घेऊया। तर त्यासाठी मी ते मोठं पातेलं घेतलेलं आहे, कारण मी 2 लिटर दुधाचं मसाले दूध बनवणार आहे। मोठं असं पातेलं घेतलं की आपल्याला दूध आहे ते व्यवस्थित ढवळायला मिळतं, म्हणून मोठं पातेलं घ्यायचं आणि जाड तळाचं घ्यायचं, नाही तर दूध आहे ते खालून थोडंसं लागतं, तसं होऊ दे नको म्हणून जाड तळाचं पातेलं घ्यायचं आणि सगळं दूध आपल्याला मीडियम टू लो गॅसवरती बनवून तयार करायचं आहे। तर मी गॅसवरती हे पातेलं चढवलं आहे आणि आता त्याला मीडियम गॅसवरती अशी उकळी आणून घ्यायची। मध्ये मध्ये ढवळत राहायचं, वरती साय पकडली की ती दुधामध्ये मिक्स करत राहायची। ते एका साईडला दुधाला उकळी येते तोपर्यंत मी ते ड्रायफ्रूट्स कट करून घेते। तुम्हाला हवं तर तुम्ही कोणते ड्रायफ्रूट्स वापरू शकता। मी इथे काजू, बदाम आणि पिस्ता वापरलेत। चारोळ्या वापरल्या तरी खूप छान लागतात ह्या दुधामध्ये। तुम्ही जेवढं काही वापराल तेवढं तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। तर मी ते दुधाला उकळी आल्यानंतर ड्रायफ्रूट्स घालून घेतलेत। काही जण ड्रायफ्रूट्स लास्टला घालतात, असं म्हणजे लास्टलाच घातले पाहिजेत, पहिला साखर घातली पाहिजे असं बोलतात, पण तसं काहीच नसतं। मसाले दूध हे सिंपल असतं, सगळ्या गोष्टी एकत्र करून त्याला छान अशी उकळी आणली, थोडंसं आटवलं की छान असा फ्लेवर येतो त्याला। मी आधी ड्रायफ्रूट्स घातलेत म्हणजे ते छान शिजले जातील। नंतर 2 लिटरसाठी मी 2 वाट्या साखर घातलेली आहे, वरून थोडे रोज पेटल्स असतात ते घातलेले आहेत। मी आता मीडियम टू लो गॅसवरती याला चांगलं उकळू देणार। एक 5 ते 7 मिनिट आपल्याला ह्याला उकळून घ्यायचं आहे, जास्त उकळायचं नाही। ते दूध आहे ते दुधासारखंच लागलं पाहिजे, जास्त घट्ट केलं तर त्याला बासुंदीसारखं लागतं ते आणि मग ते पिलं जात नाही। तर बऱ्यापैकी मी पातळच ठेवलं, त्याला खूप जास्त घट्ट केलं नाही। लास्टला मी याच्यामध्ये जो मसाले दुधाचा मसाला येतो मार्केटचा तो घातला होता। घरी तयार करायला खरंच माझ्याकडे आज वेळ नव्हता, म्हणून मी मार्केटचा घातलाय, पण त्यानेही खूप छान फ्लेवर येतो। तिकडे दूधही छान तयार झालेलं आहे आणि मी घरातली तुम्हाला तयारी दाखवते। आणि आजचं माझं हळदी कुंकू तुम्हाला बघा कसं वाटतंय आणि मला सांगा की तुमच्याकडे हळदी कुंकू कसं केलं जातं, काय काय वाटलं जातं। इथे मी काही छोट्या छोट्या गोष्टी डेकोरेट करून ठेवलेल्या आहेत, जसं सौभाग्याचं लेणं ठेवलेलं आहे, एका तबकमध्ये गुलाबाच्या पाकळ्या ठेवलेल्या आहेत, जे मी वाण वाटणार आहे तेही छान असं मांडून ठेवलं एका साईडला। आणि वाणासोबत आपण सवाष्णीला काय काय देतो म्हणजे आपल्या पद्धतीनुसार जे जे देतो ते सगळं मी एक साईडला मांडून ठेवलं आहे, जसं फुलं, साधे पांढरे तिळगुळ, तिळगुळाचे लाडू असू दे, ज्याची रेसिपी मी तुमच्यासोबत आधीच शेअर केलेली आहे, आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता तुम्ही। आणि सोबतच मी अत्तरदानीला ठेवलेली आहे, जेणेकरून त्यांच्या हाताला छान सुवास येण्यासाठी आपण हाताला त्यांच्या अत्तर लावतो, म्हणजे जशी आपल्याकडे पद्धत असेल तशा पद्धतीने। हळदी कुंकाचा हाच उद्देश असतो की सवाष्णी आहेत त्या लक्ष्मीच्या रूपाने आपल्या घरी याव्या आणि आपल्या घरातलं जे सुख समाधान आहे ते असंच नांदत राहावं, यासाठी हळदी कुंकू केलं जातं। त्यामुळे त्यांचं स्वागत आपण आपल्या परीने खूप हौशीने करायचं। तर मी ते ओटी घातलेली आहे, म्हणजे जे सगळे आपण वंशामध्ये गोष्टी भरतो, म्हणजे भुईमुगाची शेंग, वाटाण्याची शेंग, एक उसाचा तुकडा, नवीन आलेले हरभरे, म्हणजे जे कोवळे असतात ते, म्हणजे जे नवीन पीक आलंय जे आपण वंशामध्ये भरतो ते सवाष्णीच्या ओटीमध्ये तांदळासह ओटी भरल्यासारखं भरायचं। त्यांना अत्तर लावलेलं आहे, मी हळदी कुंकू दिलंय, वाण दिलंय। अशा प्रकारे माझा आजचा हळदी कुंकाचा कार्यक्रम संपन्न झालाय। तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा, आणि यामध्ये काही ॲड करायचं असेल तरीही मला सांगा, नेक्स्ट टाइम मी ते लक्षात ठेवेन। मी तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तो मला कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझे व्हिडिओ आहेत ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आणि ब्लॉगसोबत आपण पुन्हा भेटू. माझा व्हिडिओ एवढ्या मनापासून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. बाय बाय.